मंडळी नमस्कार। आज आपल्या उसाला 5 महिने 10 दिवस पूर्ण झालेले आहे। तर काही तासांची मी इथं पाला काढून पाहिलेला आहे, कशा प्रकारे ग्रोथ हे दिसते आपल्या उसाला ते पाहण्यासाठी। संपूर्ण प्लॉटचा पाला अजून काढला नाही, कारण त्यासाठी मजूरच मिळाले नाही आतापर्यंत। आता 1-2 पाणी पडल्यानंतर आपण या प्लॉटचा सर्व जो वाळलेला पाला आहे तो आपण काढून घेऊया। तर पहा, या प्रकारची ग्रोथ आपल्याला दिसत आहे सध्या। 1 2 3 4 5 6 7 इथे 7 ऊस आहे। परत पहा, इथे तुम्हाला 7-8 ऊस दिसतील। इथे परत पुन्हा तुम्हाला 5 ऊस दिसतील। तर पहा, अशा प्रकारची ग्रोथ आहे। इथपर्यंत पाला काढलेला मी, समोर पाला काढला नाही। इकडे पण पहा हे ऊस पाहू शकता तुम्ही। 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे पण तुम्हाला 9 10 7 5 या प्रकारचे ऊस पाहायला मिळतील। 1-2 पाणी पडल्यानंतर आपण संपूर्ण प्लॉटचा पाला काढून घेणार आहोत। तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आहोत, या प्लॉटमध्ये जे काही होणार आहे, जे काही आपण यामध्ये करणार आहोत, जे काही प्रयोग आपण या ऊसामध्ये करणार आहोत, हे सर्व तुम्हाला वेळोवेळी मी दाखवत राहील। मी नेहमी सांगतो 70 ते 80 टनाचं आपलं टार्गेट ठेवलेलं आहे। तर सध्या तुम्हाला काय कंडिशन वाटत आहे? 70 ते 80 टनापर्यंत आपण पोहोचू शकतो का, हे मला सांगा। काही सजेशन असतील तर सांगा। हे स्वतः मी आता एवढा पाला काढलेला आहे या 2 3 4 तासाचा, पहा ठीक आहे। आतमध्ये जरी आलो तर आतमध्ये अशा प्रकारची आपल्याला ग्रोथ दिसते, पाहून घ्या। हाईट पण खूप जास्त आहे, 5 महिने झालेले आहे। हो रे बाबा, येतो 1 मिनिट थांबा, पाहून घ्या। जाडी पण चांगली आहे आणि 2 टिपरामधील अंतर पण सध्या तरी मला व्यवस्थित वाटत आहे। कसा प्लॉट वाटतो तुम्हाला सांगा। 8005 ही व्हेरायटी आहे आणि सर्व खत नियोजन हे आपण ड्रिपद्वारे केलं आहे। आणि आपल्या व्हिडिओमध्ये यासुद्धा आधी आपण काय काय नियोजन केलं आहे खताचं हे संपूर्ण सांगितलेलं आहे। नमस्कार।